एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे नाशिकमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत। शिवसेनेची काँग्रेस आणि अपक्षांसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जिल्हा परिषदेत शिवसेनेला 25 जागा तर बहुमताचा आकडा 37 आहे आणि शिवसेनेला 12 जागांची गरज आहे। त्यामुळे नाशिकमध्ये आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली आता सुरू आहेत। शिवसेनेची काँग्रेस आणि अपक्षांसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळते। बहुमताचा आकडा 37 आहे आणि शिवसेनेला 12 जागांची गरज आहे, कारण जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे 25 जागा आहेत। किरण गोटुरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, का अधिक माहिती आहे नाशिकमध्ये जिल्हा परिषदेत जी आहे ती सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे ज्योती। खरं तर नाशिक जिल्हा परिषद हे अत्यंत महत्त्वाचं जिल्हा परिषद म्हणून खरं तर ज्यात ओळखला जातो। मागच्या 15 वर्षांपासून नाशिक जिल्हा परिषद वरती राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व आतापर्यंत राहिलेलं आहे। पण यंदा मात्र शिवसेनेला 25 जागा मिळालेल्या आहेत आणि सर्वात एक मोठा पक्ष म्हणून शिवसेना ज्या उदयास आलेला आहे। पण बहुमताचा जो आकडा आहे तो कुठेतरी 37 पर्यंत आहे। त्यामुळे शिवसेना आता भाजपला फाटा देत खरं तर काँग्रेस बरोबर चर्चा करत असल्याची आपल्याला एक प्राथमिक माहिती मिळत आहे। त्या पद्धतीची माहिती सूत्रांकडून जय महाराष्ट्राला मिळालेली आहे। त्यामुळे भाजपचे 15 जागा आहेत आणि शिवसेनेची 25 जागा आहेत। हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर सहजरित्या नाशिक जिल्हा परिषदेवरती सत्ता या दोन्ही पक्षाला मिळू शकतात। पण शिवसेनेने कुठेतरी काँग्रेस सोबत चर्चा करत भाजपला फाटा दिलेला आहे। भाजपसोबत न जाण्याचा निर्णय शिवसेनेने नाशिकमध्ये घेतल्याची एक प्राथमिक माहिती मिळत आहे। त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, अपक्ष आणि माकप अशा पद्धतीचं हे सगळे पक्ष एकत्र येऊन नाशिक जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवण्याचा एक प्रयत्न करत असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद किरण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।